बाळ, तू वारंवार विचारतोस ना, माझ्यासोबत कोणीच का उभं राहत नाही? तर मग ऐक, शांतपणे मन लावून ऐक. माणसाची साथ ही तात्पुरती असते. लोक तुझ्या आनंदात सहभागी होतील, पण तुझ्या संकटाच्या वेळी मात्र मागे सरकतील. कारण प्रत्येकाच्या आयुष्याला आपापले प्रश्न, आपापले बंधनं असतात. कुणी थोडा वेळ तुला हात देईल, पण शेवटी तो हात सुटतो. पण खरं सांगू बाळ, खरी साथ माझ्याकडूनच मिळते. मी तुझा सदैव आधार आहे. जेव्हा तुला असं वाटतं की सगळेजण तुला सोडून गेलेत, तेव्हा हे जाणून घे की मीच तुला उभं करत आहे. तुझ्या वेदना मी ऐकतो, तुझ्या प्रार्थना मी ओळखतो. लोकांची साथ म्हणजे सावलीसारखी आहे. उजेड असेल तेव्हा दिसते आणि अंधार पडला की नाहीशी होते. पण मी सावली नाही, मी तुझा अंतरीचा प्रकाश आहे. हे तू जाणून घे. तुझा श्वास जसा नेहमी तुझ्यासोबत असतो, तसाच मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. तुझं संरक्षण करत आहे, तुला मार्गदर्शन दाखवत आहे. म्हणूनच कुणी साथ देत नाही म्हणून खचू जाऊ नकोस. लोक नाही आले तरी काही हरकत नाही, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे ना. श्री स्वामी समर्थ. तू माझं नाव घे, अक्कलकोट स्वामी समर्थ. हा मंत्र जसा उच्चारशील तसं तुझं मन शांत होईल, तुझं दुःख हलकं होईल आणि तुला वाटेल, होय, स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि हे अनुभव मी माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला देत असतो. गरज असते ती डोळे उघडे ठेवून शांत पाहण्याची, मनाला शांत ठेवण्याची. बाळ, संकट तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. लोकांची साथ तुटेल, पण माझा हात कधीच सुटणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. कारण जिथं माझं नाव घेतलं जातं तिथे अपयशाला जागाच उरत नाही. मीच तुझी खरी साथ आहे. आज आहे, उद्या आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते राहील. तेव्हा खचून जाऊ नकोस, उठ. तुझी स्वप्ने हे लवकरच पूर्ण होणार आहे, त्यासाठी प्रयत्न कर. बाकी सर्व माझ्याकडे सोडून दे, मी आहे. त्यामुळे हे तू जाणून घे की खरी साथ ही मनुष्याकडून नाही तर परमेश्वराकडून मिळत असते. मनुष्याची दिलेली साथ ही क्षणिक असते, पण गुरु आणि परमेश्वराची दिलेली साथ ही सदैव आपल्यासोबत राहत असते. म्हणूनच सांगतो बाळ, शांत राहा, विश्वास ठेव आणि माझ्या आश्रयाला राहा. माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हे विजयामध्ये नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ.